अस्मे अगं ऍडमिट असताना मरणाच्या दारातून परत आले बघ मी, तेव्हा जाणवलं की आयुष्याचा काय भरोसा नाही ग, आणि ते आपल्या हातात बी नसतंय ग. सोहम आणि मुग्धाच्या बाबतीत कदाचित माझं चुकलं असेल, कदाचित निर्मलाचं चुकलं असेल. अगं पण चूक कुणाची बी असली तरी त्याची शिक्षा भोगावी लागते त्यांना ना ग. त्यासाठी एकदा मला निर्मलाला भेटायचं. काकू मग परत तुमचं भांडण होईल. अगं बाई नाही होणार. मी ना विनंती करेन निर्मलाला, पाहिजे तर पाया पडते तिच्या. पण आता सोहम आणि मुग्धाचा संसार सुरू व्हायला पाहिजे बघ. काकू अहो तुम्हाला कालच डिस्चार्ज मिळालाय. तुम्ही असं एकटीनं जाणं चुकीचं आहे. तू 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 येशील ना ग. लग्न झाल्यापासून ती भानकुळळ बाई फक्त माझ्या संग भांडते, तरी बी तुला तिचाच पुळका आहे. पुळका नाही मम्मी, अगं आजारी आहेत त्या, हॉस्पिटलमध्ये होत्या. आजारी बिजारी काय नाही, नाटकं करते नुसती. आणि समज असं मान्य केलं का ती आजारी आहे, तर हे तुला कसं कळलं? म्हणजे मी 1000 वेळा नाही म्हणून सुद्धा तुझे आणि सोहमचे फोन चालू आहेत. मम्मी मला सासूबाईसनी भेटायचं. अगं घरात त्यांची काळजी घेणारं कुणीच नाही. सोम त्याची कामं करल का सासूबाईंची काळजी घेईल? ज्या बाईने तुला धुनी भांडी करायला लावली तिची एवढी काळजी आहे तुला, आणि मी तुला एवढं लाडाकोडात वाढवलं, तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या, याचं काहीच नाही. मम्मी अगं पण ते एक शब्द बोल नकोस. मला माहिती आहे माझ्याच लाडानं वाया गेलीस. काही गरज नाही कोणाला भेटायला जायची. मम्मी आधी जे काय झालं असेल ते कधीतरी विसरायला नको काय? नाही सोमच्या आईचं चुकलं असेल, पण निदान ताई आणि सोमकडे बघून तरी समजून घे की. तुम्ही दोघं बी एकाच माळेचे मणी आहात. जी माणसं मला आवडत नाही, माझ्या डोसक्यात जातात, तीच माणसं बरोबर तुम्हाला आवडतात. हेच तर माझं दुर्दैव आहे. खरं म्हणजे तू सविता संग जायला पाहिजेस. म्हणजे एखाद्याचं चांगलं होत असेल आणि त्यात आपली मदत होत असेल तर ती केलीच पाहिजे. पण ही तर विषय वेगळा आहे. नाही म्हणजे तू सविता संग जायला पाहिजेसच, पण तुला निर्मला मॅडम कडे जायचंय आणि तुझा आणि त्यांचा 36चा आकडा आहे. अगं तू गेलीस म्हणून आगीत तेल ओतल्यागत झालं म्हणजे? नाही काय सविता काकू माफी मागायची म्हणतात, मग भांडण कसं होईल? आणि त्यांची तब्येत बरी नव्हती, कोणतरी संग पाहिजे म्हणून मला विचारलं असेल. तू जाते का मग? नाही ग बाई, त्यांच्या बंगल्यात गेलं तर माझे पाय लटपटतील. आणि त्या निर्मलाबाई त्या अशा हात करून डोळे वाटारून समोर आल्या तर मग बघायलाच नको. काय आहे तू बी? त्यासनी काय घाबरायचं? आपण काय चुकलं का घाबरायला? हा तू त्यासनी घाबरू बिबरू नको, पण त्यांच्या संग भांडू बिंडू बी नको. हा माहित्या समोरचा भांडत नाही तवर तू भांडत नाहीस, आणि समोरचा वाकड्यात गेला म्हणजे मग सुट्टी नॉटच. पण अस्मे अगं एक लक्षात ठेव,
आत्ता मान अपमानापेक्षा सोहम आणि मुग्धाचा संसार सुरू होणं सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. आता सविता त्यासाठी नमतं घेऊन माफी मागणार असेल आणि त्यामुळे निर्मला मॅडम बी माघार घेणार असतील तर त्यासाठी जे करायला लागेल ते कर. आणि काय झालंच, राग आलाच, त्रास झाला तरी बी तिथं न भांडणं ही तुझी परीक्षा असेल. आज एक नवीन गेम खेळते अस्मी बरोबर. तनया, बोल की. हाय अस्मी, कशी आहेस? मी बरी आहे. तू कशी आहेस? लई हाल झालते तुझे. बरं वाटतंय ना आता? हो, म्हणजे आता तसं बरंच वाटतंय मला. माझाच मूर्खपणा झाला ग, उगाच पाहिले तो रस्ता मी. पण अस्मी, आय एम व्हेरी सॉरी. हा, माझ्यामुळे तुमचा जेवणाचा प्रोग्राम फिसकटला सगळा. अगं सॉरी काय त्यात? आणि तसं बी तू काय मुद्दाम थोडीच केलेलंस. नाही, मुद्दाम नाहीच केलं मी, पण तरी झाल्या प्रकाराची भरपाई करायची हा मला. ऐक ना, आपण संध्याकाळी एखाद्या मोठ्या मस्त हॉटेलमध्ये जाऊया डिनरला. माझ्याकडून ट्रीट. सॉरी तनया, पण मला हॉटेलातलं जेवण आवडत नाही. उगा ढीकभर मसाले घालून ठेवलेले असतात. आणि तसं बी मला एक महत्वाचं काम आहे. ओ अच्छा. पण मग निशीला पण नाही भेटणारस का तू? सांगता येत नाही, पण बहुतेक नाही. का ग? नाही, असंच विचारलं. आपण भेटलो असतो ना. पण काय ग, एवढं काय महत्वाचं काम आहे? अगं एका ठिकाणी जायचंय. आपण नंतर बोलू. बाय. हो, ठीक आहे ठीक आहे, चालेल, नो प्रॉब्लेम. बाय, टेक केअर. एवढं काय महत्वाचं काम असेल हिचं? शोधून काढायला पाहिजे. अरे त्या सुपेकरचं काम झालं का बघ ना बाबा. हा, मला लवकर कळव. निशी, हा ठेवतो. निशी, चल ना कुठेतरी जेवायला जाऊया ना. अस्मीलाही सोबत घेतलं असतं, पण तिचं काहीतरी काम आहे असं म्हणाली ती. तिचं जाऊ दे, आपण खाऊया ना मस्त काहीतरी, जाऊया ना कुठेतरी. चालेल. भुईगावात जायचं, राधाकाच्या खानावळीत. कसं मला घरचं सोडलं तर तिथलं जेवण लय आवडते. म्हणजे ते डब्यातलं? हा. गॉड, एवढं तिखट जेवण कसं काय आवडतं तुला? आता काय आवडतं तर आवडतंय ना. तसं तर मला लवंगी मिरची पण लय आवडते. हा हा. काकू, अजिबात घाबरू नका तुम्ही. हे बघा, तुमच्या मनात जे काय आहे ते निर्मला मॅडमना नीट समजावून सांगा. मी बाहेरच थांबते.
अहो आता आले असते, पण उगा मला बघून त्यांचं डोसकं अजूनच फिरायचं म्हणून. ठीक आहे, येते मी. सावकाश. अस्मी, निशी, निशी, अरे निशी, what's wrong? निशी, निशी, काय झालं? अरे अस्मीला बघून हाक मारायचं सोडून असा आत का निघून आलास तू? आणि अस्मी का खाली थांबली? मी तिला थांब, तू नको जाऊ. का? मी इथं ते तिला कळू द्यायचं नाही. काय? हा. मी दोघं काय आता परत लपंडाव खेळताय का? अगं, तू जरा हळू बोलशील काय? हळू बोल. निशी, काय झालंय? काय काही सांगत का नाहीयेस तू? अस्मी इकडे निर्मला काकूंच्या दरबारात न्याय मागायला आलीये का? पण मग ती तुला कशी काय बोलली नाही? या आल्यात म्हणजे आता राडा होणारच. सासूबाई, तुम्ही इथं? तर घाबरू नको. मी काय आज इथे भांडायला नाही आले. मी आज इथे तुझ्यासाठी आणि सोमसाठी आली. तुमच्यासाठी तुझ्या मम्मीला विनंती करायला आली. खरंच? मम्मी येईलच इतक्यात. तुम्ही बसा की. या, बस. सावकाश. मी आलेच. हा सगळं काय प्रकार आहे? कोण आहे त्या बाई? अगं, या मुग्धाच्या सासू आहेत. पण मग अस्मी का बाहेर थांबली? तिच्या समोर का जात नाहीस? निशी, काय ते मला सांग, नाहीतर मी जाऊन अस्मीला विचारेन. थांब, नको जाऊ. सांगतो. सांग 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 सांग. अगं सांगतो, जरा थांब, विचार करायला. तू माझी बेस्ट फ्रेंडच म्हणून मी सांगायला. तांबड्या पांढऱ्या आणि मी सोडून या जगात कोणाला बी हे सिक्रेट माहित नाही. अस्मीला पण नाही? अगं, तिला तर अजिबात माहित नाही आणि सांगायचं बी नाही. म्हणजे करेक्ट टायमिंग आलं ना की मी सांगणार आहे. तोवर अजिबात कळू द्यायचं नाही तिला. असं काय सिक्रेट आहे? हे बघ, याच्या आधी अस्मी आणि मम्मी मध्ये असे काही प्रसंग घडलेत
आमच्या दोघींमधील लय गैरसमज झाले. त्या दोघींचे एकमेकांसंग अजिबात म्हणजे अजिबातच पटत नाही. म्हणून मी कोणाचा मुलगा आहे हे अस्मीला सांगितलेलं नाही. सॉरी सॉरी सॉरी. पण म्हणजे अस्मीला माहितच नाहीये तू निर्मला काकूंचा मुलगा असते. वय म्हणजे नाही, जे वय अस्मीला निर्मला मॅडमचा मुलगा आहे ते नाही माहित. आणि मी तिला गॅरेज मध्ये काम करणारा निशिकांत ती मला समजते. तोवर तू प्लीज 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 हे सिक्रेटच ठेवशील. मम्मीला अस्मीला काय बी सांगणार नाहीस. आणि जर कळलं ना तर माझा सप्पय बाजार उठल. अस्मी संग दोस्ती बी तुटल. मम्मी बी लय नाराज होईल. हा पण करेक्ट टायमिंग आलं ना तर मी दोघींमधले गैरसमज दूर करून त्यांना खरं खरं सांगणार आहे. शपथ. पण तवर प्लीज मला पोट करशील. पण काकू खूप विश्वास ठेवतात रे माझ्यावर. मी नाही त्यांच्यापासून काही लपवून ठेवू शकत. हे तनया प्लीज, आपण बेस्ट फ्रेंड आहेत ना. सॉरी निशी, पण मला नाही जमणार. प्लीज पाहिजे. निशी का मत करत होते मी तुझी. मी कशाला कोणाला सांगू. वेळास का तू. थँक्यू. तू ना तू जगात भारी आहेस. तू लय भारी आहेस. तू सगळ्यात कळलं मला. आतनं भांडणाचे आवाज येत नाहीत म्हणजे बोलणं शांतपणे चाललंय म्हणायचं. आपल्या घरचा अपमान करणाऱ्यांचा पाहुणचार करण्याची पद्धत कधीपासून सुरू झाली मुग्धा? मम्मी अगत्यात तुझी या घरात पाऊल टाकायची हिंमत कशी झाली? आणि तू तिला हाकलायचं सोडून सरबराई काय करत बसल्यास? सोहमची शपथ घेऊन सांगते, मी काही आज तिथे भांडायला नाही आले किंवा कुठला आरोप पण करायला नाही आले. मी फक्त तुमच्या संगत बोलायला आले. निर्मला ताई, निर्मला मॅडम. निर्मला मॅडम म्हणायचं मला. तसं बोलल्याने जर तुम्हाला बरं वाटणार असेल तर ठीक आहे. मला तुमच्याकडे एक विनंती करायची आहे निर्मला मॅडम. जे काय बोलायचं असेल ते माझ्या दरबारात रीतसर बोला. माझ्या परवानगीशिवाय माझ्या दरबारात कुणी बी बसायची हिंमत करीत नाही. अगं मम्मी आजारी आहेत त्या. माझ्या परवानगीशिवाय कुणी बोलायची बी हिंमत करीत नाही. परत परत सांगायलाही मला आवडणार नाही. काय चाललं असेल आतमध्ये काय बी कळना. आज जाऊन बघू का मी? ठीक आहे. मी हात जोडून तुम्हाला विनंती करते
की आपण आपल्यामधली भांडणं जरा बाजूला ठेवूयात आणि सोहम आणि मुग्धाच्या संसारावर लक्ष देऊयात, त्यांना सुखानं संसार करू देऊया. असं माग तर काय काय म्हणालीस? माझ्या मुलाचं दुसरं लग्न लावून देते, लई पोरी येतात त्याला. आहेत कुठं त्या पोरी? फिरून माझ्याच दाराशी आलीस ना परत आमच्या या पैशासाठी? मम्मी त्यासनी त्रास व्हायलाय. थांबा थांबा थांबा, तुम्हाला आज जाता यायचं नाही. तुम्हाला असं आज जाता येणार नाही. अहो मला तुमच्या मॅडमच्या दरबारात जायचंय. सॉरी, पण तुम्हाला घरात येऊ द्यायचं नाही असा हुकूम आहे मॅडमचा. काय? मी जाणार आणि तुम्ही मला अडवू शकत नाही. हे बघा, उगाच वाद घालू नका. आम्हाला मॅडमचा हुकूम पाळावाच लागणार. तुम्ही आज जाऊ नका. बेस्ट. काकूंच्या डोक्यात गेलेली अस्मी आज दिसणार. मज्जा. ठीक. आम्हाला तुमच्या पैशाचा मोह कधीच नव्हता, नाहीये आणि नसल. उलट बाहेरची श्रीमंती सासरी नको, ह्योच तर वादाचा मुद्दा होता रो आपल्यात. तुम्हाला तुमच्या स्टेटसचा अभिमान होता आणि मला माझ्या मध्यमवर्गीय असण्याचा. तुमच्याकडे अभिमानाच्या जोडीला श्रीमंती होती हो, पण माझ्याकडं फक्त कडवा अभिमानच होता. पण तो बी आता गळून पडलाय. संपली ती सविता. आता उरली ती फक्त आई उरली हो. आणि या आईला फक्त तिच्या पोराचं भलं दिसतंय. तुम्ही बी फक्त आई म्हणून विचार करा आणि आपल्या पोरांचा संसार सुखाचा होऊ द्या. मी माझ्या मुलीच्या सुखाचाच विचार करते. हे तुमच्यासारखा असे एका रात्रीत निर्णय बदलीत नाही. मी पहिल्यापासूनच तिच्या सुखाचाच विचार करते आणि म्हणून तिला तुमच्या बरोबर पाठवणार नाही. मम्मी अगं त्यांचं म्हणणं तरी ऐकून घे. आणि तू निघायचं इथून, नाही तर धक्के मारून हाकलून देईन. बघा, माझ्या आजारी काकू आहेत आतमध्ये आणि तुमच्या मॅडम त्यासनी त्रास द्यायलात. मला आत जाऊ द्या, नाही तर मी काय करेन हे तुम्हाला बी चांगलंच माहितीये आणि मला बी चांगलंच माहितीये. बघतोस काय? यातनी गेटच्या बाहेर काढ. धाडच लयच वाढले की भिसे. तुमचा राग मी समजू शकते. त्याच्या आधी जे काही घडलं त्याच्यामुळे तुम्ही चिडलाय. पण माझं काय म्हणणं आहे, आधी तर सगळं विसरून जाऊन
आपण समजुतीनं जरा माणुसकीने विचार करूया की. हं? आयुष्याचा तर काही भरोसा नाही आता. त्याच्या आधीच आपण समेट करून ह्या दोघांचा संसार सुखाचा करूया की. हो, माझ्या मरणाची वाट बघायलीस ग? हा? हो नाही, हो नाही, असं माझ्या मनात बी नाही. मी माझ्या आयुष्याबद्दल बोलत होती. पाहिजे तर मी तुमची हात जोडून माफी मागते. तुम्ही म्हणत असाल तर पाया पडते, माफ करा. मी तुमच्या पाया पडते. आता मान अपमानापेक्षा सोहम आणि मुग्धाचा संसार सुरू होणं सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. आता सविता त्यासाठी नमतं घेऊन माफी मागणार असेल आणि त्यामुळे निर्मला मॅडम बी माघार घेणार असतील तर त्यासाठी जे करायला लागेल ते कर. राग आलाच, त्रास झाला तरी बी तिथं न भांडणं ही तुझी परीक्षा असेल. माफ करा, माफ करा. तरी मुग्धाला सासरी नांदायला पाठवा हो मॅडम. यांच्या घरात असा धमाल ड्रामा चालतो, आयडियाच नव्हती मला. सॉलिड एंटरटेनमेंट आहे हे बघायला म्हणून सुद्धा मी निशी सोबत लग्न करेन. आता हित माफी मागायची वेळ गेली सविता. माझा लई वेळाला अपमान केलास. मंदिरात सगळ्यांसमोर केला, भर बाजारात केला, दरबारात केला. मग आता इथं एकांतात माफी मागायची वेळ गेली. आता मी सांगीन तवा आणि मी सांगीन त्या ठिकाणी माफी मागायची. सार्वजनिकरित्या. मी करायला तयार आहे हो. पण सोहमला नाही आवडणार ते. त्यांनी शपथ घातली आहे मला. हवं तर मी असं करते, मी एकटी राहीन. पण सोहम आणि मुग्धाला राजधानीचा संसार करू द्यावं. शक्य नाही ते. माझी मुग्धा राजकन्या असली तरी तुमचा सोहम गुलाम आहे. आणि तुझे पश्चातापाचं आणि आजारपणाचं नाटक बस कर आता. चालती हो इथून. काकू उठ. तू आत कशी आली? चालती हो इथून. सविता काकूंना न्याय मिळाल्याशिवाय मी जाणार नाही. हे सोहमचं कोर्ट नाहीये, माझा दरबार आहे. इथं मी देईन तो न्याय आणि मी सांगेल तो फैसला. तुम्ही स्वतःला देव समजता ना? अहो साधी माणुसकी बी नाही तुमच्यात. अहो काकूंची अवस्था बघा. त्यांच्या डोळ्यातल्या पाण्याला, सोम मुग्धासाठी वाटणाऱ्या त्यांच्या काळजीला नाटक तरी म्हणू नका प्लीज. मी काय करायचं ना ते मला शिकवू नको. आणि 1000 वेळा सांगितलंय तुला माझ्याशी बोलायची तुझी लायकी नाही म्हणून. हिला घे आणि चालती हो इथून. तुम्ही न्याय दिल्याशिवाय आम्ही कुठं बी जाणार नाही.
मुग्धा, अगं काकूंपेक्षा जास्त अन्याय तुझ्यावर व्हायलाय. तू का गप्प आहेस? मम्मी, यांच्या कांगाव्याला बोलू नकोस. आज जा. मुग्धा, आज जाऊ नको. आमच्या संग बाहेर चल. आई वडिलाची जरा जरी किंमत वाटत असेल तर आज जा. निशांत, निशांत, खाली आहे. आज तुला दाखवायचंय का तू माझं सपोर्टर आहेस का नाही? निशांत, तुमचा पोरगा घरी आहे? मग तर बोलवाच त्याला. एकदा समोरासमोर मला बी सोक्ष मोक्ष लावायचा आहे. निशांत, काकू, निशांत कुठे आहे? निशांत मगाशीच एका कामासाठी बाहेर गेला. गरजेच्या वेळा नेमका नसते तो. शांत व्हा. अरे, तुम्ही तुमच्या पोराला बोलवणार होता ना? काय झालं? कुठं आहे तो? आला नाही? येणार बी नाही. कारण आज 100% चूक तुमची आहे मॅडम. सविता काकू सामोपचारानं बोलत होत्या. अहो, त्यांनी तुमची माफी बी मागितली, पण तुम्ही आडमुठेपणा करून लई चुकीचं आणि लई क्रूरपणे वागलात. त्यांच्या या अवस्थेला, त्यांच्या आजाराला तुम्ही नाटक म्हणताय? एक नंबरची कपटी आणि नाटकी बाई आहे. निर्मला, हे बघ, सोहमची शपथ घेतली आहे ना, म्हणून आज भांडत नाहीये मी. पण देव समज बघायलाय, हे ध्यानात ठेव. हे हद्दीत राहायचा. माझ्या घरात येऊन मला शानपणा शिकवायचा नाही. मसने असं करणार नाही. पोलिसांना बोलवायला लागेल. हो, पोलिसांची भीती कुणाला दाखवताय हो? काकू आज आजारी नसते ना, तर तुम्हाला तुमच्या भाषेतच उत्तरं दिली असती. पण आज मी तुम्हाला एक चॅलेंज देणार आहे. सोहम आणि मुग्धाला एकत्र आणलं नाही तर नावाची अस्मी नाही मी. लावा, जी काय ताकद लावायची ती लावा. तुमच्या पोराला बी लावाय सांगा. आणि एक गोष्ट डोसक्यात फिट करा. समोरचा जेवढा खट, अस्मी तेवढी तिखट. काकू, चला सावकाश. दीड दमडीची पोरगी मला शानपणा शिकवते, मला चॅलेंज देते. माझी पोरं तिलाच फितूर आहे. काकू, काकू, तुम्ही कशाला स्वतःला त्रास करून घ्यायलाय?
तुम्ही तुमच्या परीने सगळे प्रयत्न केले. आता त्या बाईला ऐकूनच घ्यायचं नाही त्याला तुम्ही तर काय करणार? तुम्ही लय नमतं घेतलंय, स्वतःला लय त्रास करून घेतलाय. आता अजिबात याचा विचार करू नका. आपण इथनं डॉक्टरांकडे जाऊ, मग घरला जाऊ. हा, रडू नका. या. घरात नक्की काहीतरी राडा झाला. पण मग तनयानं मला फोन करून कळवलं का नाही? काकू, काकू बसा बसा, शांत व्हा बरं. किती त्रास करून घेता स्वतःला. एवढीच माझी काळजी तर मग मला सपोर्ट म्हणून अस्मीशी भांडायला का आली नाहीस? आ वर उभं राहून मजा बघायलीस. काकू, खूप दुखतंय. भनभनलंय डोकं माझं. किती त्रास करून घेता खरंच. खरं सांगू काकू, इतका राग आला होता ना मला त्या अस्मीचा. असं वाटत होतं तिच्या झिंजा धरून उडत घराबाहेर हाकलावं तिला. पण फक्त तुमच्यासाठी मी स्वतःचा राग कंट्रोल केला. मी जर इथे आले असते आणि तुमची बाजू घेऊन अस्मीशी भांडले असते तर आपलं कनेक्शन तिला कळलं असतं ना, आणि तिच्याकडून निशीला कळलं असतं. मग आपल्या मास्टर प्लॅनचं काय झालं असतं? काकू, मोठं युद्ध जिंकण्यासाठी अशा एखाद्या छोट्याशा चकमकीत माघार घ्यावी लागते. काकू, किती त्रास करून घ्याल स्वतःला नको त्या माणसांसाठी. हा, शांत व्हा. ती बाई बघितली ना का माझी तळपायाची आग मस्तकात जाते. माझ्या मुग्धाला कधी बी सासरी सुखात ठेवायची नाही ती बाई. माझा समजा राग त्या मुग्धावर काढल. ते मुग्धाला किती समजावून सांगितलं तरी पटणार नाही, कारण माझं तिला काहीच पटत नाही. काकू, काकू प्लीज शांत व्हा. रडू नका ना माझ्यासाठी. तनू, या घरात माझ्या पोटच्या पोरांपेक्षा तुझा आधार वाटतोय मला. सभा मला गरज होती तेव्हा कुठे होतास? ती अस्मी इथं येऊन भांडत होती माझ्या संग, तेव्हा कुठे गेला होतास? काकू, अस्मी आल्याचं निशांतला माहीतच नव्हतं. तो आधीच गेला होता ना. होय. सविता स्वतः आजारपणाचं नाटक करते आणि माझी तब्येत बिघडवत्या. अगं मम्मी, तू शांत हो बरं आधी. उगाच चिडचिड करू नको आणि या विषयावर स्वतःला त्रास करणं बंद कर. मी जाताना पाहिले त्यांना. सोमची आई खरंच डॉक्टरकडे गेल्या. मला नाही वाटत त्या नाटकं करत असतात. बरोबरच आहे, तुला त्यांचंच बरोबर वाटत. चुकताय ते माझंच. अगं मी काय त्यांची बाजू नाही घ्यायलोय, मी फक्त फॅक्ट सांगायलो. आणि तुला कोणाचं काय ऐकूनच घ्यायचं नसतं तर सांगून तरी काय फायदा म्हणा. मला पटतच नाही ना. मला पटत नाही ना. काकू प्लीज प्लीज, तुम्ही दोघे शांत व्हा ना. का स्वतःला त्रास करून घेताय?
तूच काय ते समजाव त्याला. काकू काकू निशी काय ही मम्मी बी ना कधी कधी आटीच करते. शांत. आणि काय ग, इथं काय भांडण झालं तर तू मला फोन करणार होतीस. आता लाडीगोडी लावत जाऊ नकोस, लगेच गायब होईल. आस्मीला दिसलास ना तू तर काय बाजार उठल तुझा. काम कर, मागच्या दाराने जा. नाही नाही, मला नाही जाता येणार. का? सविता काकूंचा मूड जरी चांगला असला ना तरी आस्मी घरात आल्यानंतर काहीतरी राड होऊ शकतोय ना. अरे पण तूच आत्ता म्हणालास ना त्या सविता काकूंचा मूड चांगला आहे म्हणून. मग आता निर्मला काकू आणि त्यांचा वाद कसा होईल मूड चांगला असेल तर, हो ना. आणि आस्मी बाहेर का थांबली, वाद होऊ नये म्हणूनच ना. पण ती जर घरात आलीच नाही तर निर्मला काकू आणि तिचं भांडण कसं होईल. आणि समजा काही झालंच तर मी कॉल करीन ना तुला. हे बघ निशी, हा वाद भांडण वगैरे व्हायचा प्रॉब्लेम अस्मिनी तुला बघायच्या प्रॉब्लेम पेक्षा खूप छोटा आहे. सो प्लीज. हा नाही नाही, तू म्हणतेस ते बरोबर आहे. काय बी झालं, काय बी झालं तरी मला फोन करशील. लगेच कॉल करेन. जगात भारी. मग मी करणारच होते ना तुला कॉल. इनफॅक्ट मी डायल पण केला होता, पण मग विचार केला की कशाला उगाच. हे बघ, तू जर इथे आला असता तर तुला कोणाची तरी बाजू घ्यावी लागली असती. एकीची बाजू घेतली की दुसरी दुखावली जाणार है ना. मग कशाला उगाच. आणि त्याहूनही महत्वाचं म्हणजे तू अगदी इथे आलाच असता तर काय झालं असतं. आस्मीला कळलं असतं ना तू निर्मला मॅडमचा मुलगा आहे ते, कि मग झालं का, सगळं संपलं का. कळतंय का तुला. हा ऍक्च्युअली थँक्यू. मी लय नशीबवान आहे, मला तुझ्यासारखी विश्वासू मैत्रीण भेटले. निशांत, मातोश्रींचा राग शांत झाला वाटतं. जा जा जा. या घरात माझ्या पोटच्या पोरांपेक्षा तुझा आधार वाटतोय मला. मी लय नशीबवान आहे, मला तुझ्यासारखी विश्वासू मैत्रीण भेटले. तुम्हा दोघांचा माझ्यावरचा हा विश्वासच तुमचा विश्वासघात करायला मदत करेल.